Hello friends, so welcome to Civil Addicts once again, all of you. Let's start with ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. जसं म्हणलं होतं मागच्या लेक्चरपासून आपण ती सिरीज चालू केली होती. आपण हायवे डेव्हलपमेंट खूप 15 मिनिट्समध्ये ऑलमोस्ट कवर केलेलं आहे आणि मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वेळ ह्या चॅप्टर्सला द्यायला पाहिजे. जेवढा मी देतो आहे खूप मोर दॅन इनफ आहे WRDसाठी. आणि सपोजच ह्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन फ्रेम झाले तर घाबरू नका, तुम्हाला अवघड गेलं तर सगळ्यांनाच अवघड जाणार आहे. कारण ह्या टॉपिकमध्ये जे पण कवर करतो आहे ते खूपच इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि त्या सगळ्याच बुकमध्ये कवर केल्या जातात आणि ह्याच गोष्टी असतात. ह्याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त रेफरन्स बुक जे वाचतील त्यांनाच येतील, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. कट ऑफला इतका काही फरक पडणार नाही आहे. सो लेट स्टार्ट विथ नेक्स्ट टॉपिक. जसं म्हणलं होतं की मागच्या वेळेस आपण चॅप्टर 1 हायवे डेव्हलपमेंट कवर केला होता आणि आता आपण चॅप्टर 2ला येतो आहे, जे खूप इम्पॉर्टंट आहे. इतका इम्पॉर्टंट आहे की 50 to 60% जे हायवेचे मार्क्स फ्रेम होतात ते समजून घ्या. जॉमेट्रिक डिझाईन जे नाव आहे चॅप्टरचं, जॉमेट्रिक डिझाईन, ह्या चॅप्टरवरच फ्रेम होतात. 50 to 60% जर हायवेचा सिलेबस कुठला टॉपिकपासून येईल तर तो आहे जॉमेट्रिक डिझाईन. सो फ्रेंड्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जसं आपण म्हणतो हे बायबल आहे आपल्यासाठी, तुम्ही प्रिव्हियस इयर उचला कुठल्याही टॉपिकचे आणि बघा कुठल्याही सब्जेक्टचे जे हायवे रिलेटेड आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कळून येईल की जॉमेट्रिक डिझाईनला सगळ्यात जास्त वेटेज दिला गेला आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर चॅप्टर्स, जसं की ट्रॅफिक आहे, पेमेंट मटेरियल्स आहेत. सो ह्या सगळ्या चॅप्टर्सपेक्षा जास्त जॉमेट्रिक डिझाईनला वेटेज दिला गेला आहे. सो सिरियसली घ्या थोडं फ्रेंड्स आणि नीट ऐका लेक्चर. एकूण एक गोष्ट जी तुम्हाला जे मी म्हणतो हायलाईट करून देतो पॉईंट्स, ते फक्त नोट करा एक एक लाईनमध्ये. एका पेजमध्ये एक चॅप्टर बसला पाहिजे, बास, दॅट्स ऑल. 1 ते 2 पानात. सपोज हा छोटा चॅप्टर जर एका पानात बसवा आणि सपोज जॉमेट्रिक डिझाईन खूपच मोठा चॅप्टर आहे तर त्याला ट्राय करा की 2 to 3 पेजेसमध्ये तुम्ही बसवाल तो चॅप्टर. दॅट्स ऑल, 2 to 3 पेजेस. असं जर तुम्हाला जेवढे जेवढे मोठे मोठे चॅप्टर आहे तुम्हाला एकदम शॉर्ट करून तुम्हाला जे फायनल डे आहे तुमचा त्यामध्ये तुम्हाला रिवाईज करता आलं पाहिजे. आणि सपोज जे आता अभ्यास ज्यांचं झालं आहे ते तर रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज ऑलमोस्ट देत असतील, मला त्यांच्याबद्दल नाही बोलायचं आहे. पण जे पुढच्या WRDसाठी किंवा त्यानंतरचे जे आता येणार आहे PWD किंवा BMC ह्या एक्झामसाठी जे प्रिपेअर करणार आहेत त्या मुलांसाठी मी आत्ता सांगतो आहे की जेवढे मी हायलाईट करतो किंवा दाखवून देतो की हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे तर ते पटकन एका पेजवर ब्लँक पेज घ्या. मार्केटमधनं एक शीट भेटते ब्लँक पेज, ऑलमोस्ट 200 किंवा 240 रुपीजपर्यंतचा एक गठ्ठा भेटतो रिम. ते रिम आणा, एका पानावर फक्त एक एक पॉईंट एक एक लाईनमध्ये तुम्हाला ती कन्सेप्ट तुमच्या भाषेत लिहून घ्या. दॅट्स ऑल. तुम्हाला जास्त पण काही करायची गरज पडणार नाही एक्झामच्या एंडला. ठीक आहे. तर बघा, हायवे डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग आपण स्टार्ट केलं होतं. मी फास्टमध्ये फक्त ह्याचे काय म्हणतो आपण त्या रिकॉल करूया आपण की काय काय गोष्टी आपण वाचल्या होत्या. कारण कसं आहे मित्रांनो, आपण दरवेळेस नवीन नवीन गोष्टी करणार आणि जुन्या गोष्टी जर विसरल्या तर दॅट्स नॉट बी हेल्पफुल इन युअर एक्झाम. तुम्हाला खूप त्रास होईल परत रिकॉल करायला. त्यापेक्षा आपण हेच ठरवलं आहे की जेव्हा जेव्हा मी नवीन लेक्चर त्या टॉपिक रिलेटेड घेईन तेव्हा मागच्या सगळ्या गोष्टी फास्टमध्ये, सपोज आपण 18 मिनिट्सचं मागचं लेक्चर कव्हर केलं तर 2 मिनिटात मी सगळ्या गोष्टी रिकॉल करून देईन तुम्हाला आठवेल की आपण काय काय बघितलं होतं. सो स्टार्ट करूया. हायवे डेव्हलपमेंटने आपण स्टार्ट केलं होतं. आपण बघितलं होतं मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, रेल्वे, वॉटरवे, एअरवे. त्यातलं कॉस्टलीएस्ट कुठलं आहे? एअरवे. आणि त्यातलं मोस्ट फ्लेक्झिबल म्हणलं होतं हायवे आणि मोस्ट इकॉनॉमिकल विचारलं तर वॉटरवे. दॅट्स ऑल. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. एनर्जी कन्झम्पशन 1/4 to 1/8. त्यानंतर हिस्टॉरिकमध्ये तुम्हाला म्हणलं होतं मी फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. मेसोपोटामिया. त्यानंतर रोमन रोड्स आले. रोमन रोड्स पायनियर होते. 580 किलोमीटर्सपर्यंत रोड बांधले. त्यानंतर पेरेडी ट्रेसगॉट, फ्रान्सचे जे होते सायंटिस्ट, 1 in 45 त्यांनी टॉप वेअरिंग कोस्टला स्लोप दिला. शोल्डर्स ऑल्सो क्रॉस ड्रेनला आपल्याला क्रॉस स्लोप दिले ड्रेनेजसाठी. त्यानंतर आता तुम्हाला हेच क्वेश्चन सिंपल करून विचारणार की क्रॉस स्लोप कशासाठी आपण देतो किंवा कॅम्बर का देतो, तर ड्रेनेजसाठी. यार सिंपल आहे. आता जर वाचलं आहे तर परत त्या गोष्टी सांगायची गरज नाही पडली पाहिजे. मेटकॅल्फ मेथड इंग्लंडची होती. त्यानंतर हे कोणाला फॉलो केलं? रॉबर्ट फिलिप्सला. 290 किलोमीटर्स. ही वॉज ब्लाइंड, सो इट वॉज नॉट रेकॉर्डेड. थॉमस टेलफोर्ड आले. त्यानंतर थॉमस टेलफोर्डनी परत फाउंडेशन ऑफ इन्स्टिट्यूशन फॉर सिव्हिल इंजिनियर्स लंडनमधून. त्यानंतर त्यांनी काय केलं? क्रॉस स्लोप इंट्रोड्यूस केला. परत त्यानंतर व्हॅरी केला. त्यानंतर 90 मीटर्सपर्यंत क्रॉस ड्रेन्सला त्यांनी स्पेसिंग दिली आणि कर्व्स ह्यामध्ये इन्क्लूड केले नव्हते. सो सिंपल गोष्टी. जॉन मॅकडम लेटेस्ट सायंटिस्ट जे एकदम त्यांची मेथड बऱ्याच आता काय म्हणतो आपण त्याला फेमस झालेली मेथड आहे मॅकडम रोड्स.
आणि त्यानंतर आपण ही सायंटिफिक मेथड आपण कन्सिडर करतो. ह्यामध्ये जो स्लोप होता 1/36, बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी ज्या सांगतो त्याच हायलाईट करून पटकन एका पेजवर लिहून घ्या. इम्प्रूव्हमेंट केलं स्ट्रेंथला कुठल्या लेयर्समध्ये, टॉप लेयर्समध्ये, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ह्या गोष्टी काही गरज नाही आहे. बघा 1927 पासून हे कमिटीज नाही, हे फक्त डेट्स तुम्ही लक्षात ठेवा. 1927ला जयकर कमिटी आली. जयकर कमिटीने काही रिकमेंडेशन्स दिले, रोड डेव्हलपमेंट, टॅक्स रिलेटेड, सेंट्रल रोड फंड आलं. त्यानंतर मग एस्टॅब्लिश केलं रिसर्च ऑर्गनायझेशन, CRRI आलं. 1927ला CRF म्हणतो आपण, सेंट्रल रोड फंड. हे टॅक्सेस जे आपण रोडला, पेट्रोलला जेवढे कन्सिडर केले ते ह्यामध्ये कन्सिडर केले 20% आणि 80%. सो 1934ला परत IRC आलं. IRC पण काही सेमी ऑफिशियल टेक्निकल बॉडी आहे आणि ही जयकर कमिटीच्याच रिकमेंडेशननी फॉर्म झालेली बॉडी आहे. सो त्यानंतर मोटर व्हेकल ॲक्ट 1939ला आपल्याला बघायला भेटतो. मोटर व्हेकल ॲक्ट नंतर 1943ला आपले 20 इयर्स डेव्हलपमेंट प्लॅन्स हे मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. फर्स्ट 20 इयर कुठला आहे, सेकंड 20 इयर कुठला आहे, थर्ड 20 इयर कुठला आहे, ह्यासाठी आपल्याला एक टेक्निक होती एलिमेंट टेक्निक. एलिमेंट टेक्निकमध्ये काय होतं, एलिमेंट टेक्निकमध्ये फर्स्ट डेव्हलपमेंटला नागपूर होतं, सेकंडला मुंबई आणि थर्डला लखनौ. एकदम लास्टला कुठलं होतं तर लखनौ आणि एकदम फर्स्ट विचारलं तर नागपूर. सिम्पल आहे. आणि प्रत्येकाची डेन्सिटी बघा यार, 16, ह्याची 32, ह्याची 82. काय करा, 16 बघा तुम्ही फर्स्ट 16 घेतलं, आता ह्याचं डबल करा. 16चं डबल किती येतं 32. 32मध्ये 16च्या आधीचा जो नंबर आहे तो ॲड करा. 16च्या आधीचा नंबर कुठला आहे, कुठलाच नाही, प्लस 0 करायचं. आणि त्यानंतर 32ला डबल करा. 32चं डबल 64 आणि 64 म्हणजे 64 डबल केल्यावर त्याच्या आधीचा नंबर कुठला आहे 16 प्लस 16 ॲड करा, 80 भेटून जातं तुम्हाला. तर काय करायचं, तुम्हाला डबल करायचं आहे आणि आधीचा नंबर ॲड करायचा आहे. दॅट्स ऑल. सो तुम्हाला इझिली भेटून जाईल की 16, 32 अँड 82 ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आतापर्यंत. हे डेन्सिटीज आपल्याला बघायला भेटले. 1950ला आपल्याला बघायला भेटलं CRRI, सेंट्रल रिसर्च फॉरवर्ड इन्स्टिट्यूट. हे सांगितलं तर हे कुठं आहे, लोकेशन ह्याचं विचारू शकतात. न्यू दिल्लीला. बेसिकमध्ये 1956 नॅशनल हायवे ॲक्ट, 1988 नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. बघा 56 नंतर डायरेक्ट 88ला NHAI नाही म्हणतो आपण. आणि 1960 to 81, 60 to 80मध्ये सेकंड रोड डेव्हलपमेंट कुठला होता, मुंबई आपली. आणि त्यानंतर आपल्याला बघायला भेटलं त्यामध्ये एक्सप्रेसवेज. आणि त्यानंतर हायवे रिसर्च बोर्ड आलं 1973ला. लखनौ रोड प्लॅन, थर्ड रोड प्लॅन होता. आणि ह्यामध्ये आपण 3 सिस्टममध्ये रोडला डिवाइड केलं, एक्सप्रेसवेज, नॅशनल हायवे. सेकंड सिस्टममध्ये स्टेट हायवे MDR, तर टर्शरीमध्ये ODR आणि VR. बघा खूपच सिंपल गोष्टी आहेत. टार्गेट बाय 2020. मग हे सगळे एक्सप्रेसवेजचे, सेकंडरी वेजचे, सेकंडरी रोड, फर्स्ट प्रायमरी रोड, ह्याचे जे गरजेचे आहेत सगळे फॅक्च्युअल डाटा आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं की काही गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला बघायला भेटलं 2000मध्ये PMGSY आलं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. PMGSYचा अर्थ पण विचारतील, त्याचा फुल फॉर्म विचारतील, काय त्याचं एम काय होतं, टू प्रोव्हाइड कनेक्टिव्हिटी. कुणाला कशासाठी प्रोव्हाइड करायची कनेक्टिव्हिटी, अनकनेक्टेड हॅबिटेशन्स. जिथं अनकनेक्टेड हॅबिटॅट्स होते, जिथं असे लोक राहत होते जिचं पॉप्युलेशन 500पेक्षा पण कमी होतं किंवा विलेज होते तिथं, तर त्या ऑल वेदर रोड्सला आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवायची होती. विलेज रोड्समध्ये कनेक्टिव्हिटी वाढवायची होती, रुरल डेव्हलपमेंट करायचं होतं. त्यासाठी ही योजना आली, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. आणि फेज 1, फेज 2, फेज 3मध्ये चालू केली प्रधानमंत्री साहेबांनी. बघा 1000च्या वर ज्याचे पॉप्युलेशन्स होते 2003 पण कनेक्ट करण्यात आलं, 500च्या वर 2007 आणि लेस दॅन 500ला 2007 नंतर कनेक्ट करण्यात येईल किंवा आला असेल. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की योजना काय होती, कुणी आणली आणि कशासाठी आणली, कुठल्या इयरला आणली. दॅट्स ऑल. एवढाच क्वेश्चन फ्रेम होतो. हे असंच तुम्ही नोट करून ठेवा. करंट स्टेटस गरजेचं नाही आहे तुम्हाला, तरी पाहायला असेल. फॉर युअर इन्फॉर्मेशन, माहितीसाठी तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून किंवा पटकन नोट करू शकता. त्यानंतर रोड पॅटर्न्स बघितले आपण, खूप इम्पॉर्टंट आहेत. हे पॅटर्न्स कशावर डिपेंड करतात, लोकॅलिटीवर. तुमचे डिफरंट टाउन्स असतात, विलेज असतात, इंडस्ट्रियल असतात, सेंटर्स असतात. तुम्हाला कुठल्या टाईपचं डेव्हलपमेंट करतात तुमच्या टाउनमध्ये, ते टाउन प्लॅनिंग रिलेटेड तुम्हाला हे रोड पॅटर्न्स फिक्स करायला लागतील. सो फर्स्ट होता रेक्टँग्युलर और ब्लॉक पॅटर्न. हे जे जॉमेट्रिक डिझाईन होते मी म्हणलं होतं, हे जे ट्रिक दिली, हिंट दिली, हे जेवढे जॉमेट्रिक शेप्स आहेत, जसं की रेक्टँगल आणि सर्कल, हे बेसिक जॉमेट्रिक शेप्स आहेत. ह्या शेप्सला कनेक्ट करणारे हे किंवा जे फॉलो करणारे सिटीज आहेत, हे कुठं असले पाहिजे, नॉर्थला. मग नॉर्थला 2 मेजर सिटीज जे आपण मोठे कॅपिटल्स म्हणतो. एक आहे चंदीगड, जे 2 स्टेटला कनेक्ट करणारं कॅपिटल आहे, आणि दुसरं आहे न्यू दिल्ली, जे आपलं पूर्ण देशाचं कॅपिटल आहे. तर बघा, जेव्हा रेक्टँग्युलर आणि ब्लॉकची आपल्याला गोष्ट करण्यात येईल, रेक्टँग्युलर अँड ब्लॉकची गोष्ट करण्यात येईल, तेव्हा चंदीगड आन्सर देऊन टाकायचं, प्लॅन्ड सिटी म्हणून. आणि नंतर जेव्हा रेडियल, स्टार अँड सर्क्युलर जेव्हा शब्द तुम्हाला बघायला भेटतो ना, सर्क्युलर, तेव्हा फक्त आणि फक्त न्यू दिल्लीचं नाव येईल. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे दोन्ही पण गोष्टी. रेडियल अँड स्टार बघा, हे जॉमेट्रिक शेपमध्ये, बेसिक जॉमेट्रिक शेप जे असं ट्रायंगल, सर्कल ह्यामध्ये येत नाही. स्टार
आणि ग्रिड हे जे पॅटर्न आहे फक्त आपण नागपूर रोड प्लॅनमध्ये यूज करतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झागोनल पॅटर्न आपण बघितलं. त्यानंतर रेडियल स्टार ब्लॉक पण बघितलं. तर हे फक्त तुम्हाला माहिती असू द्या. त्यानंतर युटिलिटी रेटचा फॉर्म्युला आहे समेशन पॉप्युलेशन युनिट्स प्लस प्रोडक्शन युनिट्स अपॉन रोड लेंथ, हा युटिलिटी रेटचा फॉर्म्युला आहे. सो फ्रेंड्स, आपण अशा प्रकारे फास्टमध्ये सगळ्या गोष्टी रिवाईज केल्या होत्या. हायवे अलाइनमेंट काय आहे, ऑब्लिगेटरी पॉईंट्स काय आहेत, पॉईंट्स जे अलाइनमेंटमधून पास होतात त्यांना ऑब्लिगेटरी पॉईंट्स म्हणतात. हे माउंटेन पास असेल किंवा काय आपण क्रॉस जे रिव्हर असेल काय असेल, तर त्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या मागच्या वेळेस. मॅप्स बघितले होते, की मॅप, इंडेक्स मॅप, प्रिलिमिनरी सर्वे प्लॅन, डिटेल प्लॅन. तर हे बघा, ह्या सिक्वेन्स तुम्हाला विचारतात ह्याच्यामध्ये की स्टार्ट कुठून होतं. स्टार्ट मॅप स्टडीपासून होतो, मग रेकॉनिसन्स केलं जातो जागेचं, मग त्यानंतर मग हे सगळे प्रिलिमिनरी सर्वे झाले, मग त्यानंतर प्रायमरी सर्वे झाले, त्यानंतर डिटेल किंवा लोकेशन सर्वे झाले, मग लॉन्जिट्युडनल, आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर येऊन जातात. सो हे अशा प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स विचारू शकतात. ही पण सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आपण मागच्या लेक्चरचं जे पण बेसिक आहे ते आपण कव्हर केलेलं आहे. आणि आता आपण वळूया जॉमेट्रिक डिझाईन, हायवे जॉमेट्रिक डिझाईनला. हायवे जॉमेट्रिक डिझाईनमध्ये बघा, क्रॉस सेक्शनल एलिमेंट्स बघायचे आहेत आपल्या, साईड डिस्टन्सेस, हॉरिझॉन्टल अलाइनमेंट, वर्टिकल अलाइनमेंट, इंटरसेक्शन एलिमेंट्स. तर ह्यामध्ये पण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार नाही आहे. जे इम्पॉर्टंट आहे, ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तेवढंच फक्त सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ते सुरुवात करूया आपण फ्रिक्शनपासून, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. तर याआधी स्किड आणि स्लिप ह्याचा अर्थ फक्त थोडा लक्षात ठेवून घ्या. विचारलं तर इन केस, स्किड म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेक अप्लाय करता, व्हील पार्शली लॉक होऊन जातो किंवा फुल्ली लॉक होऊन जातो. म्हणजे हे जे फॉरवर्ड मुवमेंट होतं व्हीलचं, हे जास्त होतं सर्कमफ्रेन्शियल मुवमेंटपेक्षा. जेव्हा फॉरवर्ड मुवमेंट म्हणजे जेव्हा चाक घसरतं रिव्हॉल्व व्हायच्या ऐवजी, किंवा सर्कमफ्रेन्शियल म्हणजे जे रोटेशनच्या ऐवजी जे घसरणे ते जास्त होतं. फॉरवर्ड मुवमेंट जास्त पुढं जाते व्हेकल, आणि सर्कमफ्रेन्शियल मुवमेंटपेक्षा जास्त होतं, त्याला स्किडिंग म्हणतो आपण. स्किड ऑन वेट, स्किड कुठं होतं जनरली, वेट पेवमेंटवर जनरली तुम्हाला बघायला भेटतं. म्हणजे ब्रेकिंग एफिशियन्सी किती पाहिजे, 100% जर असेल तर तेव्हा स्किड टेक प्लेस. बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. ब्रेकिंग एफिशियन्सी जर तुम्हाला स्किड व्हायचं असेल तुमच्या गाडीला तर किती पाहिजे, 100% पाहिजे. टू अवॉइड स्किड मग आपण काय केलं पाहिजे, जी एफिशियन्सी आहे ते लेस दॅन तुमचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शन फॅक्टर, फ्रिक्शन म्हणतो आपण, त्यापेक्षा कमी पाहिजे. त्यानंतर स्लिप म्हणजे काय, जेव्हा रिव्होल्युशन ऑफ द व्हील जे आहे बघा, एक व्हील काय होतं, एक व्हील घसरतं किंवा एक व्हील आहे ते रिव्हॉल्व होतं, रोटेट होतं. तर जे रोटेशन जो आहे, रोटेशन तो तुमच्या फॉरवर्ड मुवमेंटपेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो स्लिप. फॉरवर्ड मुवमेंटपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतो स्लिप. तर हे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन IRCने काही रिकमेंड केलेत, खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे पार्टच पाहिजे, खूप एक्झाम्सला विचारलं आहे. वेट पेवमेंटमध्ये जेव्हा रिटार्डेशन जनरली तुम्हाला विचारलं तर किती घ्यायचं, 3.93 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट, 3.93 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्यालाच तुम्ही ॲक्सेलरेशन पण तुम्हाला म्हणून विचारतील, किंवा रिटार्डेशन म्हणजे काय नाही, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असतं बस. ॲक्सेलरेशन म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होते, आणि रिटार्डेशन मीन्स बॅकवर्ड डायरेक्शन. त्यामुळे इतका काय नाही आहे, तुम्हाला ॲक्सेलरेशनच एक प्रकारे विचारलं गेलं आहे. सो किती आहे ते 3.93. कशासाठी, वेट पेवमेंटसाठी. आणि लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन आपण बघतो. लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन जनरली किती असतं, रेंज खूप इम्पॉर्टंट आहे. लॉन्जिट्युडनल फ्रिक्शनसाठी रेंज आहे 0.4 to 0.35. 0.35 to 0.4. मिनिमम विचारलं तर 0.35, मॅक्सिमम विचारलं तर 0.4. त्याच्या पलीकडे काही उत्तर द्यायचं नाही आहे. लो स्पीड्स आणि हाय स्पीड्स जनरली आपण एवढे कन्सिडर करतो. लोमध्ये 20 to 40 आणि हायमध्ये 100. आणि लॅटरल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जनरली कर्व्स, जेव्हा रोड असतो आपला कर्व्स, हॉरिझॉन्टल वर्टिकल कर्व्स, यामध्ये लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन वापरत नाही आपण. प्लेन रोड्समध्ये फक्त वापरतो. लॅटरल फ्रिक्शन जे आहे कर्व्सला वापरतो. किती असतं ते, 0.15 असतं. आणि जनरली 120 जर स्पीड असेल तर 0.1 घेतो, 100 असेल तर 0.11. तर बघा, हे एक्सप्रेस वेजला आपण कन्सिडर करतो, रिड्यूस करतो आपण एक्सप्रेस वेजला. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय विचारतील, एक्सप्रेस वेसाठी आपण जी लॅटरल कोएफिशियंटची व्हॅल्यू आहे फ्रिक्शनची ती इन्क्रीज करतो का डिक्रीज करतो, असं पण बेसिक क्वेश्चन फॉर्म होईल. किंवा बोथ, इन्क्रीज पण करतो, डिक्रीज पण करतो, आणि नंतर म्हणतील नन ऑफ द अबव, असे 4 ऑप्शन्स देतील. तर तुम्हाला माहीत पाहिजे यार काय करतो, रिड्यूस्ड. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठनं काय क्वेश्चन फॉर्म होईल,
काही सांगू शकत नाही फ्रेंड्स. सो प्रत्येक गोष्टीला तयार राहा. पेमेंट अनइव्हननेस. आता नेक्स्ट मला इम्पॉर्टंट चार्ट असतो बघा. हे चार्ट करून घ्या. चार्ट करून कसं घेणार. फ्रिक्शन म्हणायचं, फ्रिक्शनमध्ये लॉन्जिट्युडनल म्हणायचं, लॅटरल म्हणायचं. लॉन्जिट्युडनलची रेंज म्हणायचं 0.35 to 0.4 आणि ह्याची म्हणायचं 0.15 आणि परत एक्सप्रेस वेजला आपण थोडं रिड्यूस करतो 0.11च्या आसपास. सो असे चार्ट करून घ्या पटपट पटपट. हे कर्व्हला जनरली वापरतो आपण, हे प्लेन रोड्सला वापरतो. असं फटकन एकदम 1 मिनिटात तुमचं सगळं रिवाईज व्हायला पाहिजे. पेमेंट अनइव्हननेस. अनइव्हननेस म्हणजे काय. अनइव्हननेस म्हणजे सम ऑफ वर्टिकल अंडुलेशन्स अलॉंग द हॉरिझॉन्टल स्ट्रेच. वर्टिकल अँड्युलेशन्स किती आहेत रोडमध्ये. हॉरिझॉन्टल स्ट्रेचही तुमचा रोड आहे, त्यामध्ये वर्टिकल अँड्युलेशन्स म्हणजे खड्डे. थोडक्यात तुमचे खड्डे किती आहेत. तर हे सगळं मेजर करायसाठी आपण काय करतो, एक इंडेक्स देतो. त्याला काय म्हणतो आपण अनइव्हननेस. जेव्हा तुम्ही रोडवरनं जाता, सपोज खूप खड्डे आहेत, तर तुम्हाला इव्हन फील होईल, म्हणजे एकदम चांगलं वाटेल का खराब वाटेल. थोडा खराब वाटेल. खराब म्हणजे काय, त्यालाच नाव आहे अनइव्हन. अनइव्हननेस जे तुम्हाला फील होतं ना रोडवर जाताना, कशामुळे फील होतं, हे अँड्युलेशन्समुळे, खड्ड्यांमुळं. तर त्याला म्हणतो आपण अनइव्हननेस इंडेक्स. अनकम्फर्टेबल, डिस्कम्फर्ट देतो रोड युजर्सला. तर ह्यानी काय होतं, फ्यूल कन्झम्पशन पण वाढतं आपलं. बघा तुम्ही जास्त परत गाडीला ताण पडतो, ते वेगळीच गोष्ट आहे. मेंटेनन्स कॉस्ट पण व्हेकलचा वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप खूप मॅटर करतात. आणि ह्यासाठी आपल्याला एक इक्विपमेंट आहे मेजर करायचं. तुम्हाला हे अँड्युलेशन्स मेजर करायसाठी कसं मेजर करणार, तर त्यासाठी एक इक्विपमेंट आहे, त्याचं नाव आहे बंप इंटिग्रेटर. विचारलं आहे बऱ्याच एक्झाम्सला, बंप इंटिग्रेटर इन टर्म्स ऑफ अनइव्हन इंडेक्स बाय. आणि अजून एक नाव आहे रफोमीटर. रफोमीटर किंवा बंप इंटिग्रेटर. हे बघा खूप इम्पॉर्टंट डाटा हा यायचा चान्सेस आहे WRDला. सो नोट करा. अनइव्हननेस इंडेक्सची रेंज आहेत, त्या रेंज लक्षात ठेवा. ही जी रेंज आहे 150 किलोमीटर्स पर मीटर, 150 सेंटीमीटर पर किलोमीटर. सेंटीमीटर पर किलोमीटरमध्ये आपण ह्याला मेजर करतो की किती सेंटीमीटरचा खड्डा आहे एका किलोमीटरमध्ये. जर समजा अनइव्हननेस इंडेक्स तुमचं 150 पेक्षा आत असेल, लेस दॅन 150, तर त्याला आपण कम्फर्टेबल म्हणतो, म्हणजे खड्डे कमी आहेत. लेस दॅन 150, 250 पेक्षा 250पर्यंत असेल तर 250ला आपण ठीकठाक आहे म्हणतो, जस्ट सॅटिस्फॅक्टरी इवन ॲट हाय स्पीड्स. आणि 350च्या वर जर असेल तर मग मात्र खूपच खड्डे आहेत फ्रेंड. तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे रोडवरनं जाताना. सो डिस्कम्फर्ट तर कॉज होईल डेफिनेटली, आणि हे सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. ॲक्सिडेंट्स ह्याच रोडवर घडतात. सो बघा बंप इंटिग्रेटर लावून की चेक करावं लागेल आपल्याला. जेव्हा तुम्ही साईटवर जाल, तुम्ही जेव्हा सर्वे करता, तेव्हा तुम्हाला रोड जेव्हा आपण मेंटेनन्स करतो रोडचं, तेव्हा आपल्याला हे मशीन लागेल बंप इंटिग्रेटर. सो अनइव्हननेस का कॉज होतं, कशासाठी, हे इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त आता तुम्हाला हा चार्ट इम्पॉर्टंट राहील की 150च्या आत असेल तर काय, 350च्या वर असेल तर काय, आणि 250पर्यंत असेल तर काय. सो 150, 250 आणि 350 या 3च व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. बघा हे सॅटिस्फॅक्टरी आहे, सॉरी हे काय म्हणतो आपण त्याला, कम्फर्टेबल आहे किंवा गुड म्हणता येईल. त्यानंतर हे सॅटिस्फॅक्टरी आहे, आणि हे अनसॅटिस्फॅक्टरी किंवा अनकम्फर्टेबल पण म्हणता येईल. त्यानंतर लाईट रिफ्लेक्टिंग कॅरेक्टरिस्टिक्सचं काय गरज नाही. गुड नाईट विजिबिलिटी, ह्यामध्ये काय म्हणतो आपण, लाईट कलर्ड पेवमेंट असतं, आणि दुसरा असतो बिट्युमिनस, म्हणजे त्याला म्हणतो ब्लॅक टॉप पेवमेंट, आणि एक असतो कॉन्क्रीटवाला, त्याला म्हणतो लाईट कलर्ड किंवा व्हाईट पेवमेंट, आणि हे ब्लॅक पेवमेंट. तर ह्याची जी काय म्हणतो नाईट विजिबिलिटी आहे कॉन्क्रीट रोड्समध्ये ती गुड आहे, आणि ह्याच्यामध्ये बिट्युमिनमध्ये गुड डे विजिबिलिटी चांगली आहे. आणि आय स्टेन्स जे आहे ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ डे लाईट होतं, आणि पुअर नाईट विजिबिलिटी ह्याची आपल्याला बघायला भेटेल ब्लॅक टॉप पेवमेंट्स किंवा बिट्युमिनस पेवमेंटमध्ये. त्यामुळं बिट्युमिनस पेवमेंट्स रात्री थोडे काय म्हणतात त्याला, धोकादायक राहतील, आणि आपल्याला जे रिजिड पेवमेंट्स आहेत किंवा कॉन्क्रीट पेवमेंट्स म्हणतो ते नाईट विजिबिलिटीमध्ये चांगले राहतील. तर तुम्हाला ह्याच्यावर पण क्वेश्चन्स बघायला भेटू शकतात. त्यानंतर क्रॉस स्लोप पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचा मी म्हणलं होतं एक चार्ट आहे यार, खूप इम्पॉर्टंट आहे तो चार्ट, इतक्यांदा पडला आहे, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता क्रॉस स्लोप तुम्हाला म्हणतात की कशावर डिपेंड करतं क्रॉस स्लोप किंवा म्हणतो कॅम्बर, राईट, कॅम्बरच. तर कॅम्बर जे आहे ते कशावर डिपेंड करतं. एक तर आहे बघा, इथंच तुम्हाला बघायला भेटतं आहे, तुम्हाला जास्त वाचायची पण गरज नाही. एक तर तुमचं रोडचं सरफेसचं टाईप कुठलं आहे, टाईप ऑफ रोड सरफेस म्हणजे तुम्ही कुठल्या मटेरियलनी तुमचा रोड कन्स्ट्रक्ट केला आहे, कॉन्क्रीटने केला आहे का बिट्युमिनने केला आहे, का WBM का अर्थ, म्हणजे सॉईलचा रोड आहे का कॉन्क्रीटचा रोड आहे का बिट्युमिनचा आहे. बिट्युमिनमध्ये पण एक थिन आहे, एक थिक आहे, WBM आहे, ग्रॅव्हल आहे, कुठल्या मटेरियलने बांधले बाबा रोड. तर हे टाईप ऑफ रोड सरफेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेनफॉल एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. रेनफॉलमध्ये 2 प्रकारचे रेनफॉल, एक हेवी असतो, एक लो रेनफॉल असतो. त्यामध्ये जर सिमेंट कॉन्क्रीट रोड्समध्ये जर तुम्हाला विचारलं, किंवा थिक बिट्युमिनस रोड्स पण विचारलं, थिक आणि सिमेंट कॉन्क्रीटला 2 आणि 1.7 असं लक्षात ठेवा. 1.7 to 2
2 to 2.5, 2.5 to 3 आणि 3 to 4 अशा प्रकारे तुम्हाला कॅम्बर्स लक्षात ठेवायचे आहेत. थिन बिटुमिनसला बघा 2 to 2.5, WBM आणि ग्रॅव्हल रोड्सला 2.5 to 3, अर्धन रोड्सला 3 to 4. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. ही सिक्वेन्स बघा लो टू हेवी रेनफॉलला जाते. मग आता तुम्हाला जर फ्रेम करणार, क्वेश्चन कसं फ्रेम करणार, कॉन्क्रीट रोड्समध्ये तुम्ही हेवी रेनफॉलला कॅम्बर किती देता, किती पर्सेंटेज देता. मग कॉन्क्रीट रोड्समध्ये आपण बघितलं तर 1.7 to 2% रेंज आहे. मॅक्सिमम किती देतो आपण 2. मग हेवीला काय येणार, मॅक्सिमम येणार. सो 2% आपलं आन्सर राहील. किंवा त्यालाच आपल्याला दुसऱ्या भाषेत त्यांनी काय करू शकतात, हे 2% न देता 2% म्हणजे काय यार, 2/100 म्हणजे काय 1/50. तर बेसिक गोष्ट 1/50 किंवा 1/60. त्यानंतर 1/50 to 1/40, 1/40 to 1/30, 1/30 to 1/25. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजे. सिम्पल आहे एकदम, बेसिक मॅथमॅटिक्स. त्यानंतर बघा आता ह्या गोष्टी आपण बघितल्या. एक्सप्रेस वेजला किती कॅम्बर देता हे जनरली माहीत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एक्सप्रेस वेजला किती कॅम्बर देणार. एक्सप्रेस वेज जर तुमचा सिमेंट कॉन्क्रीट किंवा बिटुमिनस असेल तर कॅम्बर आपण देतो 2.5% to 2%. खूप इम्पॉर्टंट आहे. 2.5 to 2%. ॲन्युअल रेनफॉल जर 1000 mm पेक्षा जास्त असेल तर 2.5 आणि लेस दॅन 1000 असेल किंवा लो रेनफॉलला 2%, हेवी रेनफॉलला 2.5%. तर ह्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी. कॅम्बर फॉर शोल्डर्स किती असतो. कॅम्बर जर शोल्डर्समध्ये तुम्हाला कॅम्बर प्रोव्हाइड करतो तर 0.5% स्टीपर देन पेमेंट मॅक्सिमम -5% आणि मिनिमम -3%. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. त्यानंतर लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट शूड बी फ्लॅट, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट किती असतो जनरली, ग्रेडियंट विचारलं तर 2 टाइम्स ऑफ कॅम्बर घ्यायचं. जेव्हा तुम्हाला ग्रेडियंटचा फॉर्म्युला विचारतील की लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट किती येतो, जर तुमचा कॅम्बर 2% आहे तर लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट किती घ्यायचा, तर 2 × 2 करा 4 येणार. 4% तुमचा ग्रेडियंट असला तर तुमचा 2% कॅम्बर राहील. म्हणजेच काय की ग्रेडियंट इज ट्वाइस द कॅम्बर. ग्रेडियंट आणि कॅम्बरचा जर रेशो पण विचारला तर तुम्हाला 2 येणार किंवा कॅम्बर टू ग्रेडियंट रेशो विचारला तर हाफ येणार 0.5. तर हे पण गोष्टी बघा, जेवढ्या सांगतोय खूपच महत्त्वाचं आहे. त्यानंतर शेप विचारतात, स्ट्रेट लाईन कॅम्बर कधी देतो, पॅराबोलिक कधी देतो. स्ट्रेट लाईन अँड पॅराबोलिक ह्याचं कॉम्बिनेशन आहे. 3 प्रकारचे कॅम्बर आहेत. स्ट्रेट लाईन म्हणजे बघा इथे दिसतं तुम्हाला अशी लाईन जाते स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनची जर हाईट विचारली ना तुम्हाला तर काय ना W/2n. W म्हणजे काय विड्थ किंवा B/2n असं पण लक्षात ठेवा. n म्हणजे काय, जे तुमचा स्लोप आहे 1:1 काय तर 50 असेल, 1:100 असेल, 1:2 काय म्हणतो आपण त्याला n म्हणू, x म्हणू, काय पण असेल कॅम्बर तुमचा. सपोज 2% म्हणला तर तुम्ही काय करणार, n 2 घेणार का, नाही अजिबात नाही, चुकतंय. 2/100 करणार तुम्ही म्हणजे 1/50 म्हणजे काय 50 आला and n is 50. सो W समजा तुमची विड्थ आहे कॅरेजवेची, जेवढी विड्थ असेल ती मीटरमध्ये ती तुम्ही कन्वर्ट करून घ्या अपॉन 2 × जे काय तुमचं n व्हॅल्यू असेल ती तुम्हाला वापरायची आणि तुम्हाला काय भेटेल W/2n इज हाईट ऑफ कॅम्बर, राईज किंवा राईज म्हणतो आपण B/2n. हे लक्षात ठेवा यार, B/2n. टॅन थिटा पण म्हणलं तरी काय हरकत नाही आहे. B/2n ऑपोजिट अपॉन ॲडजसंट. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. बेसिक आहे. पॅराबोलिक कॅम्बर बघायला भेटलं बघा. पॅराबोलिक म्हणजे x² आला. त्यानंतर पॅराबोलिक आणि स्ट्रेट लाईन कॅम्बर हे कॉम्बिनेशनमध्ये येतं. त्यानंतर विड्थ ऑफ कॅरेजवेचा एक चार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यामध्ये विड्थ ऑफ कॅरेजवे डिपेंड करतं विड्थ ऑफ व्हेकल आणि क्लिअरन्सवर. विड्थ ऑफ व्हेकल मिनिमम किती असतो अजून करतो हे पण बघूया आणि IRC काय रिकमेंड करते ते पण बघूया. तर विड्थ ऑफ व्हेकल प्लस क्लिअरन्स, ठीक आहे. तर विड्थ ऑफ व्हेकल आपण अजून किती करतो हे क्वेश्चन विचारतात बऱ्यापैकी. 2.44 मीटर 2.44 मीटर विड्थ ऑफ व्हेकल घेतो आणि साईड क्लिअरन्स देतो आपण 0.5 to 0.63 0.5 to 0.63 किंवा 625 म्हणा, हे आपण साईड क्लिअरन्स देतो. आणि हा सगळ्यांना मिळून आपल्याला जवळपास बघा ह्यामध्ये जर तुम्ही ते ॲड केलं तर कमीत कमी 3 मीटरच्या वर जर तुम्हाला एका लाईनला तुम्हाला द्यावंच लागेल. म्हणून आपण जे सिंगल लाईनला देतो आपण कॅरेजवे ची विड्थ ती 3.75 मीटर असते आणि विड्थ ऑफ कॅरेजवे किती घेतो मग आपण सिंगल लाईनला 3.75 घेतो. आणि हेच ब्रिजमध्ये ना 0.5 अजून ॲड करतो आपण ब्रिजमध्ये म्हणजे 4.25. म्हणजे जे हायवेचे व्हॅल्यूज आहेत त्याला फक्त 0.5 ने ॲड करा, तुम्हाला ब्रिजचे व्हॅल्यूज भेटून जाणार. बेसिक आहे. आणि सिंगल लेनला 3.75, डबल लेनला काय करणार, डबल करणार 7 मीटर. डबल लेन विथ कर्व्स, आता हे हर्ब्स नाही हे कर्व्स आहे. कर्व्स म्हणजे जे साईडपट्टी आपल्याला बघायला भेटते. कर्व्स कधी 7 मीटर. डबल लेन विदाऊट, हे विदाऊट आहे. विदाऊट कर्व्स असेल तर 7 आहे
विथ कर्ब्स असेल तर 7.5 आहे. इंटरमिडिएटला 5.5 मीटर बघायला भेटतो इंटरमिडिएट कॅरेजवेला. लोकल स्ट्रीट्स रेसिडेन्शियल एरियाजमध्ये जे लोकल स्ट्रीट आहे तिथं 3 मीटरपर्यंत तुम्हाला कॅरेजवे बघायला भेटतो. अर्बन स्ट्रीट्सला जिथं कर्ब्स नसतात तिथं 3.5 मीटरपर्यंत. अर्बन रोड विथ कर्ब्ड रोड असेल तर 5.5 मीटर. बघा हाच नवीन गोष्टी आहेत अर्बन रोडच्या रिलेटेड क्वेश्चन्स फ्रेम होऊ शकतात, हे माहीत नसतो. 3.5 to 5.5. एक्सप्रेस वेजला किती असते विड्थ कॅरेजवेची जनरली प्लेन किंवा रोलिंगला 3.75. एक्सप्रेस वेज माउंटेनियस टेरेनला 3.5. माउंटेनियसला जर विचारलं एक्सप्रेसवेमध्ये 3.5 मीटर, प्लेन आणि रोलिंगमध्ये विचारलं तर 3.75 मीटर सेम सिंगल लेनला. आणि मल्टी लेन रोड जर असेल तर जनरली कुठलाही प्रकारचा मल्टी लेन रोड असेल तर 3.5 मीटर पर लेन आपण घेतो. म्हणजे समजा तुम्हाला विचारलं की 20 लेन किंवा 10 लेनचा रोड आहे, 10 लेनला किती घेणार 35 मीटर घेणार, 35 मीटरची घेणार. कारण आपलं जेव्हा नंबर ऑफ लेन एकपेक्षा जास्त होतो मल्टी लेन होतो तेव्हा आपण पर लेन 3.5 मीटर कन्सिडर करणार. ओके, पण ते ब्रिजमध्ये तसं नाही करत आपण, ब्रिजमध्ये वेगळा फॉर्म्युला आहे ते त्यावेळेस आपण बघूया. तर हे आपण बघितलं फ्रेंड्स. ह्या सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल डाटा खूप इम्पॉर्टंट आहे. मीडियन्स पण आपल्याला महत्त्वाचं आहे. टू अवॉइड द ग्लेअर वी नीड 8 to 14 मीटर वाईड मीडियन्स. ग्लेअर अवॉइड करायला आपल्याला गरज पडती. आणि IRC रिकमेंड काय करते 6 मीटर मिनिमम द्या मीडियनला आणि लेस दॅन 6 मीटर फॉर ग्रोईंग श्रब्स अँड ट्रीज. रुरल हायवेला 5 to 3 मीटर, लॉंग ब्रिजला 1.2 to 1.5 मीटर. तर ह्या सगळ्या फॅक्च्युअल डाटाज तुम्हाला बघायला भेटेल. अर्बन एरियामध्ये ॲब्सोल्यूट मिनिमम विड्थ 1.2 मीटर, डिझायरेबल मिनिमम 5 मीटर. एक्सप्रेस वेजमध्ये मीडियन बॅरियर 15 मीटर आणि मीडियन विदाउट मीडियन 15 आहे आणि विथ मीडियन 4.5 मीटर आहे. त्यानंतर कर्ब्स म्हणजे काय, सेपरेटर आहेत बिटवीन द कॅरेजवे अँड मीडियन. शोल्डर्स, फुटपाथ म्हणजे कुठं असतात जनरली ह्या रोडचे साईडला असतात जिथं. आणि सपोज हा तुमचा रोड आहे तर इथं हे छोटे जे पार्ट देतो आपण, हे जे बॉर्डर म्हणतो आपण मीडियन आणि शोल्डर, हे शोल्डर आहे, हे कॅरेजवे आहे. तर ह्यामधलं जे बॉर्डर ह्याला कर्ब्स म्हणतात. कर्ब्स आपण प्रोव्हाइड करतो वेगळ्या टाईपमध्ये. कुठले बघू, लो माउंटेबल आहे, सेमी बॅरियर टाईप आहे आणि सबमर्ज्ड कर्ब पण आहे. सबमर्ज्ड कर्ब लो माउंटेबल विचारलं तर 10 सेंटीमीटर त्याची हाईट असती. सेमी बॅरियर किंवा मीडियम विचारलं तर 15 सेंटीमीटर आणि बॅरियर टाईपला किंवा हाय माउंटेबल विचारलं तर किती 20 सेंटीमीटर हाईट असते. तर खूप इम्पॉर्टंट आहे लो, मीडियम आणि हाय. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा करा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शोल्डर्समध्ये आपलं काय भेटेल, प्रोव्हाइड स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी अँड सपोर्ट टू द एज, फ्लेक्झिबल पेमेंट. विड्थ रिक्वायर्ड किती आहे 4.6 मीटर्स विड्थ रिक्वायर्ड आहे. कीपिंग साईड क्लिअरन्स ऑफ 1.85 मीटरचं साईड क्लिअरन्स आपण ठेवतो. IRC रिकमेंड करतं किती शोल्डर्सची मिनिमम विड्थ 2.5 मीटर. हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. IRCचे जेवढे रिकमेंडेशन्स आहेत मी तुम्हाला परत सांगतो की एका शीटवर सगळे रिकमेंडेशन्स हायवेचे पटपट लिहून काढा, तुम्हाला त्रास होणार नाही. ऐन टायमिंगला तुम्हाला बघत बसावं लागेल की अरे बाबा शोल्डर्सची विड्थ किती होती, IRCने किती रिकमेंड केली होती. तर विड्थ जनरली नॉर्मली 4.6 घेतो, पण IRC रिकमेंड करते मिनिमम किती ठेव 2.5 मीटर ठेव. आणि शोल्डर्स कसे पाहिजे, रफ पाहिजे, डिफरंट कलर्ड पाहिजे. त्यानंतर पार्किंग लेनला मिनिमम लेन विड्थ किती ठेवतो आपण, हेच विचारतात गोष्टी. 3 मीटर पॅरलल पार्किंगला, ठीक आहे. त्यानंतर बघा ह्या गोष्टी ट्रक ले आणि बेस हे काय गरजेचं नाही आहे. 30, 15 हे तुम्हाला ट्रक ले बेसबद्दल एवढं काय वाचायची गरज नाही, तुम्ही बघून घ्या. तरी पण बघा ते कसं त्यांनी डिवाइड केलेलं आहे. फुटपाथ और साईडवॉक्स, फुटपाथ आणि साईडवॉक्सचं एक विचारू शकतात. ॲब्सोल्यूट मिनिमम विड्थ आणि डिझायरेबल मिनिमम विड्थ. ॲब्सोल्यूट मिनिमम विचारलं तर 1.5 मीटर आहे, डिझायरेबल मिनिमम विचारलं तर 2 मीटर आहे. सायकलला किती 2 मीटर पर ट्रॅक अँड 1 मीटर फॉर एव्हरी ॲडिशनल ट्रॅक. मिनिमम विड्थ किती द्यायची 2 मीटर तर द्यायचीच. आणि जेवढे पण तुम्ही ॲडिशनल ट्रॅक्स करत जाल नंतर कन्स्ट्रक्ट, त्याला प्रत्येकाला 1 मीटर कमीत कमी द्यायचं आहे. विड्थ ऑफ रोडवे और विड्थ ऑफ फाउंडेशन म्हणजेच काय असतं, टोटल विड्थ ऑफ कॅरेजवे प्लस शोल्डर प्लस ट्रॅफिक सेपरेटर हे विचारू शकतात. विड्थ ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय, विड्थ ऑफ फॉर्मेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्मेशन विड्थ म्हणजे बघा तुमचा हा कॅरेजवे आहे, कॅरेजवे प्लस इकडे तुम्ही शोल्डर्स दिले, शोल्डर्स आणि प्लस जे तुमचे मीडियन्स असतील किंवा डिवायडर्स असतील. तर शोल्डर्स प्लस कॅरेजवे प्लस जे काही तुमचे मीडियन्स आहेत ते किंवा डिवायडर्स आहेत ते.
तर कॅरेजवे, ट्रॅफिक सेपरेटर्स असतील, शोल्डर्स असतील, ह्या सगळ्यांचं ॲडिशन जेवढं करून होईल टोटल विड्थ ऑफ तुम्हाला रोड भेटेल किंवा टोटल विड्थ ऑफ काय म्हणतात फॉर्मेशन भेटून जाईल. IRC रिकमेंड किती करतं, परत तेच रोड विड्थ बघा तुम्ही, रोड विड्थ मिनिमम रिकमेंडेशन किती आहे. प्लेन रोलिंग लाईक दिलं आहे, माउंटेन आणि स्टीप लाईक दिलं आहे. चार प्रकारचे असतात, प्लेन, रोलिंग, माउंटेन आणि स्टीप. प्लेन, रोलिंग, माउंटेन, स्टीपला आपण 2 कॅटेगरीमध्ये करूया. प्लेन अँड रोलिंगला एक करू, माउंटेन स्टीपला दुसरी कॅटेगरी करू. सिम्पल आहे. ह्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे रोड आपण क्लासिफाय केले. नॅशनल आणि स्टेट हायवेला एकत्र टाकलं. MDR, ODR आणि VR. NH आणि SH फक्त लक्षात ठेवा हे सेम आहे. MDR वेगळं केलं आहे, ODR वेगळं केलं आहे आणि VR वेगळं केलं आहे. तर बघा तिथून चालू करूया. NH SHला 12 पासून 12, मग 9, त्यानंतर 7.5 आणि कंटिन्यू करायचं 7.5. म्हणजे पहिला 12 मीटर, मग 9 मीटर, मग 7.5 आणि 7.5. त्यानंतर माउंटेन आणि स्टीपला काय करायचं, 12 - 6 इथं किती येतं 6.25 ऑलमोस्ट. आणि इकडे बघा डबल लेनला 8.8 मीटर घेतलं आहे आणि इथून जे आहे सिंगल लेन असो किंवा डबल लेन असो 4.75 मीटर्स आणि 4 मीटर्स विलेज रोडला. तर माउंटेन स्टीपला आपण काय करतो ऑलमोस्ट हाफच्या आसपासच घेऊन घेतो किंवा 3/4 घेतो. आपण कशाचं 3/4 घेतो, 70 किंवा 80% ऑफ द प्लेन अँड रोलिंग सेक्शन. तर हे खूप इम्पॉर्टंट होतं. डाटा बेसिक चार्ट्स बघा किती चार्ट सांगितले, फ्रिक्शन, त्यानंतर अनइवननेस इंडेक्स, त्यानंतर तुम्हाला विड्थ सांगितलं, कॅम्बर सांगितलं, मीडियन्सची विड्थ सांगितलं, IRC रिकमेंड, परत अजून कर्व्सबद्दल पण सांगितलं, राईट टू वे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्यानंतर अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट विचारतात, टाईप्स ऑफ ग्रेडियंट. टाईप्स ऑफ ग्रेडियंट जनरली हायवेमध्ये बऱ्याचदा विचारण्यात आल्यात. रुलिंग ग्रेडियंट असतो, लिमिटिंग असतो, एक्सेप्शनल आणि मिनिमम ग्रेडियंट असतो. 4 प्रकारचे ग्रेडियंट आपल्याला बघायला भेटणार. बघा काय काय खासियत आहे. रुलिंग ग्रेडियंटलाच आपल्याला काय म्हणतो डिझाईन ग्रेडियंट. जर तुम्हाला विचारलं की डिझाईन कुठला ग्रेडियंट करतो यापैकी, तर रुलिंग ग्रेडियंटलाच आपण डिझाईन करतो. सिम्पल आहे. लिमिटिंग ग्रेडियंट म्हणल्यावर काय, लिमिटिंग ग्रेडियंट म्हणजे स्टीपर देन रुलिंग ग्रेडियंट स्मॉल व्हेकलसाठी. एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे ग्रेडियंट स्टीपर देन लिमिटिंग, त्याला म्हणतो एक्सेप्शनल. आणि त्यानंतर माउंटेन, ह्यामध्ये पण राईज 100 पेक्षा कमी पाहिजे, नॉट ग्रेटर देन 100, तर त्याला म्हणतो जेंटलर ग्रेडियंट. नॉट ग्रेटर देन 120ला स्टीप, नॉट ग्रेटर देन 60ला फॉर 1 किलोमीटर रोड लेंथ. मिनिमम ग्रेडियंट पण विचारले तर लक्षात ठेवा. मिनिमम ग्रेडियंट कॉन्क्रीटला 0.5%, कच्च्या ट्रेन्सला 1%. कॉन्क्रीट आणि कच्च्या ट्रेन्स दोनच इम्पॉर्टंट आहे, 1/100, 1/100. आणि ग्रेडियंट इज 2 times द कॅम्बर, हे मी आधीच सांगून ठेवलेलं आहे. IRC रिकमेंडेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला तुम्ही काय करा, R म्हणा रुलिंगला, ह्याला L म्हणा, ह्याला E म्हणा, असा चार्ट फॉर्म करायला लागेल एक्झाममध्ये. जेव्हा तुम्हाला आन्सर शीट काय म्हणतात त्याला रफ शीट भेटते, RLE ड्रॉ करायचं आणि इकडं ड्रॉ करायचं PMS, प्लेन, माउंटेन. प्लेन आणि रोलिंग एकच असतं यार, प्लेन रोलिंग काय नाही, प्लेन रोलिंग, माउंटेनस आणि स्टीप. ठीक आहे. तर इकडं काय RLE आहे. तर ह्याची ट्रिक आहे 4, 5, 6 पासून स्टार्ट होती बास. 4, 5, 6 आपली IS 456 तुम्हाला माहिती आहे, RCC IS 456 कुठला कोड आहे RCCचा. तर 456 टेक्निक वापरायची आपल्याला. बघा 4, 5, 6, 5, 6, 7, 6, 7, 8. तर तुम्हाला सिम्पल टेक्निक वापरायची आहे. कुठली बघा PMS आणि इकडं RLE टेक्निक आणि PMS टेक्निक. आणि कुठला कोड वापरायचा 456 IS 456. मग आता 4 कुठून स्टार्ट करायचं, 4, 5, 6, 5, 6, 7, 6, 7, 8. तुमचं कधीच चुकणार नाही हे आन्सर जर तुम्ही ही टेक्निक वापरली तर. 4ला आपल्याला ॲझ्युम करायचं आहे गोष्ट इथं 3.3. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये 3.3 आहे. आणि जी 6ची व्हॅल्यू आहे ती 6 नसून ती किती आहे 6.7% आहे. म्हणजे इथं काय केलं आपण 0.7 ॲड केलं आणि इथं 0.7 रिड्यूस केलं. एवढंच लक्षात ठेवा, दॅट्स ऑल. तुमचं बघा सगळे ग्रेडियंट बरोबर येतील. 4, 5, 6, 5, 6, 7, 6, 7, 8. दॅट्स ऑल. आणि ह्यामध्ये फक्त लक्षात ठेवायची गरज, जेव्हा स्टीप विचारतील ना ओव्हर द 3000 मीटर, 3000 मीटरच्या वर जेव्हा विचारतील किंवा 3000 मीटरच्या बिलो केव्हा विचारतील, ह्याच्यावर ह्या सगळ्या व्हॅल्यूजला तुम्हाला लिहायचं आहे की ओव्हर 3000 मीटर किंवा लेस दॅन 3000 मीटरला काय आहे व्हॅल्यू, 3000 मीटरच्या वर काय आहे व्हॅल्यू, प्लेनला किती आहे, रोलिंगला किती आहे, लिमिटिंगची किती आहे, एक्सेप्शनलची किती आहे, कसंही फ्रेम होऊ शकतो क्वेश्चन ह्या चार्टवर. तुम्हाला काय विचारणार
माउंटेनियसची जी माउंटेनियसमध्ये लिमिटिंग ग्रेडियंटची व्हॅल्यू किती आहे? माउंटेन आणि लिमिटिंग विचारलं तर किती येणार? 6 येणार. स्टीप आणि एक्सेप्शनलची व्हॅल्यू किती आहे? स्टीप आणि एक्सेप्शनलमध्ये व्हॅल्यू 8 येणार. कसंही फ्रेम करू दे, तुम्हाला आता बेसिक येऊन जाईल. त्यानंतर ग्रेड कम्पेन्सेशन. ग्रेड कम्पेन्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रेड कम्पेन्सेशन म्हणजे काय नाही, लॉस ऑफ इंटरॅक्टिव्ह फोर्स ऑन लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट्स. लॉस ऑफ इंटरॅक्टिव्ह फोर्स ऑन लॉन्जिट्युडनल ग्रेडियंट, बस इतकंच लक्षात ठेवा. आणि ते जे हॉरिझॉन्टल कर्वला आपण एन्काउंटर करतो, वी प्रोव्हाइड ग्रेड कम्पेन्सेशन. ग्रेड आपल्याला कम्पेन्सेट करावा लागतो. तर ग्रेड कम्पेन्सेशन ॲज पर IRCसाठी 2 फॉर्म्युले दिलेत. एक आहे 30 + R/R आणि दुसरं आहे 75/R. ह्यामधलं जे मिनिमम आहे तेच घेतो. कळत नाही मित्रांना की काय घ्यायचं एक्झॅक्टली. 30 + R/R पण करतात, 75/R पण करतात. ते दोन्ही ऑप्शनमध्ये दिलेले असतात. मग कुठलं घेऊ दे? मग त्यातलं जे मिनिमम आहे ते घ्यायचं. जनरली बघण्यात आलं आहे 75/R हेच येतं आन्सर. 75/Rच येतं. बघा तुम्ही, हे आरची व्हॅल्यू आहे ना, जोपर्यंत किती असेल 45पेक्षा जर कमी असेल, 45पेक्षा जर कमी असेल तरच आपल्याला जीची व्हॅल्यू 30 + R/R बघायला भेटेल. 45पेक्षा जेव्हा वर जाईल रेडियस तेव्हा हीच व्हॅल्यू येईल 75/R. ठीक आहे. आणि बघा IRC रिकमेंड करते ग्रेड कम्पेन्सेशन शुड नॉट नेसेसरी फॉर ग्रेडियंट फ्लॅटर देन 4%. कुठल्या ग्रेडियंट्सला ग्रेड कम्पेन्सेशनची गरज पडत नाही, तर ज्या ग्रेडियंट्सची व्हॅल्यू 4%पेक्षा जास्त किंवा 4%पेक्षा फ्लॅटर म्हणजे कमी, लेस दॅन 4% किंवा इक्वल टू 4% पर्यंत आपण काय करतो, त्यांना ग्रेड कम्पेन्सेशन देत नाही. इन अप्लाइंग ग्रेड कम्पेन्सेशन द ग्रेडियंट शुड नॉट बियॉन्ड द 4%. 4%पेक्षा बियॉन्ड नसायला पाहिजे, कमी नसायला पाहिजे. 4% पर्यंत आपण ग्रेड कम्पेन्सेशन देत नाही. बघा इथं ग्रेडियंट किती दिलं? 6%. आता 6% म्हणल्यावर द्यावं लागेल. हेच तुम्हाला क्वेश्चन बघितलं लक्षात यायला पाहिजे. हे गेटचं क्वेश्चन आहे. ठीक आहे. आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. हिल रोड आहे म्हणताय, रुलिंग ग्रेडियंट किती दिलं? 6%. हॉरिझॉन्टल कर्व किती आहे? 50. ह्याचं काय हॉरिझॉन्टल कर्व काय आहे? 50 मीटर काय रेडियस आहे R. मग मी तुम्हाला सांगितलं होतं 45च्या जर आत असेल तर 30 + R/R वापरा. 45च्या वर गेली व्हॅल्यू की डायरेक्ट 75/R करून टाका. तेच आन्सर येतं. म्हणजे 75 ना, 75/R 50. 25 3 जा 25 2 जा, मग किती येतं? 1.5%. 1.5% आली आपली व्हॅल्यू. बघा डायरेक्टली बघा, हे 30 + R करायची पण गरज नाही. मी तुम्हाला पहिला सांगितली ट्रिक. आणि 6 मधून 1.5 मायनस करा. 4.5 और 4.4 जे काय ऑप्शन आहे 4.5 ते ऑप्शन टिक करून टाका. दॅट्स ऑल. जी व्हॅल्यू येईल ती यूज मिनिमम व्हॅल्यू 1.5. सॉरी, इथं 4.5 ऑप्शनमध्ये नाही आहे, 4.5 द्यायला पाहिलं होतं त्यांनी. ठीक आहे, 4.5 करेक्ट करून ऑप्शन ए येऊन जाईल तुमचं क्लोज आन्सर. तर हे होतं फ्रेंड्स बेसिक ग्रेड कम्पेन्सेशनपर्यंत आताचा पार्ट. अजून तिथून आता आपला साईड डिस्टन्स राहिलेला आहे. साईड डिस्टन्सचे वेगळे आपल्याला म्हणतो SSD आहे, OSD आहे, त्याचे वेगळे फॉर्म्युले आहेत. मिनिमम SSD OSD बघा, मिनिमम ओव्हरटेकिंगला 3 टाइम्स OSD घेतो, मॅक्झिममला 5 टाइम्स OSD. ह्या सगळ्या बेसिक फॉर्म्युले आहेत. आणि हे सगळे फॉर्म्युले 0.7 VB + 6 असेल किंवा अजून V²/254 असेल. साईड डिस्टन्स इक्वल टू लॅग प्लस ब्रेकिंग. ह्या सगळ्या गोष्टी SSDच्या OSDच्या आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आणि त्यानंतर अजून ISD लक्षात ठेवा, 2 टाइम्स ऑफ SSD. ह्या सगळ्या गोष्टी विचारण्यात आल्या होत्या MPSCला पण मागच्या पेपरला, आणि पुढच्या वेळेस पण तुमच्या सगळ्या पेपरला मोस्टली ह्याच गोष्टी पडणार आहेत. त्यानंतर सुपर एलिव्हेशन आपल्याला बघायचं आहे, एक्स्ट्रा वाइडनिंग बघायचं आहे. त्याचे पण बेसिक फॉर्म्युले, फक्त फॉर्म्युले सांगणार आहे, काहीच नाही समजून घ्यायसारखं त्यामध्ये. एकदम जरी तुम्हाला आता नवीन समजायला जाऊ नका, जे फॉर्म्युले ते रटून टाका. दॅट्स ऑल. सो फ्रेंड्स, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. आय होप युअर डे इज गुड. असंच शिकत राहा आणि दुसऱ्यांना शिकवत राहा. सो बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी पण. आणि आपण असंच हळूहळू कवर करत राहूया. जेवढं आपल्याकडनं पॉसिबल आहे तितकं तुम्हाला फास्ट मी मटेरियल प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. आणि जे काय उरलेलं असेल तेव्हा आपण हळूहळू सगळं डिटेलमध्ये कवर करत जाऊया. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेक्चर.